नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की उर्षा आणि त्याचबरोबर पूर्वा दोघीही बोलत आहेत आणि त्याच वेळी त्यांच्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. पूर्वा म्हणत असते की मला माहितीच नव्हतं, कारण ह्या पद्धतीनं सगळं घडलेलं होतं. कारण दिव्याने आदित्यसोबत लग्न केलं आणि त्यानंतर मला या गोष्टी कळल्या. त्यावेळेस ऊर्जा म्हणत असते म्हणून तू मला त्यांच्यापासून, तेव्हा ती सांगते की हो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हर्षवर्धन आता सगळ्यांना सांगत असतो की पद्माच्या बाजूने लढणारं कोण आहे, तर ज्युनियर लॉयर आहे ती म्हणजेच ऊर्जा यशवंत शिंदे. आजींना ते सगळं सांगत असतो. आजींना म्हणत असतो की तिने मुद्दामून केलेला आहे, बदला घेण्यासाठी ती आलेली आहे माझ्या विरोधात. कारण तुमच्या लाडक्या नाथसूनबाई आहेत ना, त्यांची बहीण आहे ती. तेव्हा आजी म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव हर्षवर्धन, कसं आहे माहितीये का, तू ही केस जिंकशील, पण तुला लक्षात येतंय का या सगळ्याचा परिणाम आपल्या तीर्थाच्या आयुष्यावर होऊ शकतो. त्यामुळं तीर्थाच्या बाबतीत काहीही झाले तर मी सहन करणार नाही. काहीही झालं तरी विचार कर. कारण ती मुलगी जर केस लढण्यासाठी आलेली असेल आणि तुझ्या विरोधात ती लढायला येत असेल तर नक्कीच त्यामध्ये काहीतरी आहे, म्हणून ती मुलगी तुझ्या विरोधात उभी राहते. नाहीतर तुझ्या विरोधात उभा राहायची भल्या भल्यांची टाप नसते. आणि आज ती ज्युनियर लॉयर असून पण तुझ्या विरोधात उभी राहते, याचा विचार कर. तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो की मी आत्तापर्यंत कायद्याचा नीटच वापर केलेला आहे आणि केसेस सोडवलेल्या आहेत त्या माझ्या टॅलेंटच्या जोरावरती. परंतु आत्ता ही केस माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. माझ्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे, त्याचबरोबर माझ्या तीर्थाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. कारण मला माहिती आहे की शौर्य असं वागू शकत नाही, म्हणून तर मी त्या पद्माच्या घरी स्वतः जाऊन आलेलो होतो. एवढ्या सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या होत्या. तेव्हा मात्र इकडे आजी म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण कधी कधी असं होतं की ही केस जिंकशील पण तू, आणि जिंकल्यानंतर तुला कळेल की आपली चूक झाली. पण चूक ती होऊ देऊ नकोस. जर चूक झाली तर खूप महागात पडू शकतं, असं इकडे आजीसाहेबांचं म्हणणं असतं. परंतु हर्षवर्धन ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणत असतो की नाही, मी कधी हारूच शकत नाही आणि मी कधी चुकूच शकत नाही. कारण तो बाप जसा होता तशीच ही पोरगी आहे आणि तिला आपल्यावरती सूड उगवायचा आहे, म्हणून ती आलेली आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता दिव्याने एक प्लॅन केलेला आहे आणि दिव्या ही इकडे पूर्वाकडे आलेली आहे भारतनगर चाळीमध्ये. तेव्हा तिथं आल्यानंतर ऊर्जा दरवाजा उघडते. तेव्हा दिव्या दारात पाहून ती म्हणते की काय हे, तू कशाला आलीस? तेव्हा ती म्हणते नाही आले, मला सांग पद्मा कुठे आहे? तेव्हा ती म्हणते पद्मा म्हणजे? नाही, तुझ्या सासऱ्याने तुला इथं दूध बनवून पाठवलं का पद्माला आणायला? नाही, लक्षात ठेव एक गोष्ट, काहीही झालं तरीही दिव्यामध्ये बाद झाला ऊर्जा अति होते. ती केस मागे घे आणि हे करून टाक. काही गरज नाही आहे पद्माच्या बाजूने लढायची, कारण पद्माला काहीही झालेलं नाही, असं इकडे हिचं चाललेलं असतं. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत खूप गोष्टी ऐकलेल्या आहेत, पण तू जे काय वागतेस ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. आत्तापर्यंत तुझ्या बाबतीत आम्ही सगळं सहन केलेलं आहे, पण आताही तुला वाटत असेल तर पूर्णपणे चुकीचं आहे. आणि राहिला प्रश्न या केसचा, या केसच्या मध्ये तर तू पडूच नकोस. दिव्या म्हणत असते की कसं आहे माहितीये का, की ही जर गोष्ट घडली तर माझ्या घरातलं रेप्युटेशन वाढेल, माझा मान वाढेल, माझी पत वाढेल. त्यामुळे पद्मा कुठे आहे ते सांग, माझ्या सासू सासऱ्यांच्या नजरेत माझा मान वाढेल, असं ती सांगत असते. त्यावरती म्हणत असते की हे सगळं काय चाललंय तुला? काय भिकेचे डोहाळे आठवत आहेत तुला? हे सगळं काय चाललंय तुझं? आईबाबांनी पण तेच केलं आणि तूही तेच करतेस. तत्व 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 काय कमवतेस ग तू? आईच्या बचत गटाच्या पैशावरती भागतं, म्हणून तर आई मला नेहमी सांगत असते. आणि आई काय सांगते हे सांगून आता ह्या दोघींमध्ये गैरसमज पसरवायचा प्रयत्न दिव्या करत असते. तेवढ्यात आई तिथे त्यांनी म्हणते दिव्या तू इथे आज. तेव्हा ती म्हणते का येऊ नये का? पद्मा कुठे सांगा, पद्माला द्या माझ्याकडे, मी निघते, असं दिव्या सांगत असते. तेव्हा मात्र आई म्हणत असते की बाद झालं, काय चाललंय तुझं हे सगळं? ऊर्जा म्हणत असते तुझा या गोष्टीशी काही संबंध नाहीये, दिव्या तू निघ इथून. दिव्या म्हणत असते की का? कसं आहे माहितीये का, बाबांनी पण तेच केलेलं आहे, म्हणून तर आपल्यावरती ही वेळ आली. आईबाबांनी पण त्यांची तत्व धरून ठेवली, म्हणून आपल्याला हे दिवस बघायला मिळत आहेत. सुख समाधान कधी मिळूच दिलं नाही, कारण त्यांच्यासाठी त्यांची तत्व महत्वाची होती आणि तूही तेच करतेस. म्हणून तर आई मला सांगत होती 1 रुपयाही कमवत नाहीये. कसं आहे? तेव्हा आई म्हणते बाद झालं, मी तुला हे सांगितलेलं नाहीये, कारण ऊर्जाला कोर्टात केस मिळाली पाहिजे, तिला लढायला मिळालं पाहिजे, हे मी तुला सांगितलंय. मी कधी 1 रुपयाची मागणी तुझ्याकडे केलेली नाहीये किंवा तू मला आणून दे हेही सांगितलेलं नाही. एवढं लक्षात ठेव. तुला वाटत असेल की तू जे काय बोलतेस याच्यावरती विश्वास ठेवला जाईल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे, कारण तुझा याच्याशी काही संबंध नाहीये. आणि तू जे काय देतेस ना पैसे वगैरे ते मी कधीच घरात आणत नाहीये, कारण नकोय मला ते सगळं.
ज्या घरातून ते येतंय ना ते घर तुला माहिती आहे ना काय आहे ते. दिव्या म्हणते की बाद झालं आई, कसं आहे माहितीये का, त्या घरात मी खुश आहे आणि मला माझा मान सन्मान वाढवायचा आहे. आणि पद्मा कुठे आहे ती द्या. आणि बोल ऊर्जा, तुला किती पैसे पाहिजेत तेवढे पैसे मी द्यायला तयार आहे. आणि माझ्या सासऱ्यांच्या विरोधात ही केस लढणं थांबव. ही केस लढायची काहीही गरज नाही असं ती सांगत असते. तेव्हा ऊर्जा म्हणते बाद झालं, चल निघ तू आता, कारण ह्या गोष्टींचा सल्ला तू देऊ नकोस आम्हाला, तुला किती अक्कल आहे ना ते चांगलंच माहिती. आणि इकडे बाबांच्या विरोधात जर एक शब्द बोलली तर बघ जी भासडून ठेवेल, असं ऊर्जा बोलत असते. आता ऊर्जा काय आहे ते आपल्याला माहितीच आहे. म्हणून तर दळवी काकूंबरोबर दररोज सकाळी नळाच्या पाणी भरताना भांडणं सुरू असतात तिची. आता दिव्याची वाट लावायला ऊर्जाला काय वेळ लागणार आहे, त्यात ऊर्जा आहे ती वकील आहे. दिव्या मात्र पाहतच राहते. तेव्हा दिव्याला ती म्हणते चल निघ, बाद झालं, असं म्हणत ऊर्जाने दिव्याचा हात पकडलेला आहे आणि तिला घराच्या बाहेर काढत असते. तेव्हा दिव्या म्हणते की काय करतेस तू हे सगळं, एक गोष्ट लक्षात ठेव, सोड, तुला महागात पडेल हे सगळं, तुझे काय करते ना ह्या सगळ्या गोष्टींचा तुला त्रास भोगावा लागेल, असं ती धमकी देत असते. म्हणजेच आता जेव्हा या दोघींवरती वाईट वेळ असते तेव्हा नाही येत मदतीला, तेव्हा नाही एक इमोशनल सपोर्ट करायला. आता बरोबर कशी आली सांगायला, का तर हिला हिचा स्वार्थ महत्वाचा आहे. कारण ही हिच्या नवऱ्याची कधी होऊ शकलेली नाहीये, त्याच्या विरोधात एवढे कटकारस्थान करत असते. पैशासाठी त्याच्याशी लग्न करून त्या घरात गेली आणि आईवडिलांचा प्रश्नच येत नाही. ऊर्जा मात्र भयानक चिडलेली असते. ऊर्जा म्हणत असते बाद झालं, आतापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे, आता निघायचं, असं म्हणत ती दिव्याला जायला सांगते. कारण ज्या मुलाशी तू लग्न केलं त्या घरच्यांमुळं आपल्यावरती ही वेळ आलेली आहे. आपण आपल्या स्वतःच्या बाबांना गमावलेलं आहे आणि तुला त्याचं काहीच वाटत नाहीये. त्याच्यावरती दिव्या म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही तुम्ही करताय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. दिव्याला फक्त दोषच द्यायचा असतो ऊर्जाला आणि आईला, आणि तेच काम ती करत असते. म्हणजे आई जी म्हणालेली आहे की तिनं पैशांसाठी लग्न केलंय, तिचा नवरा सुद्धा तेच म्हणत असतो की तू पैशांसाठी लग्न केलंय, आणि आज ह्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. खरंच दिव्याने पैशांसाठीच लग्न केलेलं असतं आणि आता सुद्धा स्वार्थाच्या भावनेनंच ती तिथं आलेली असते. म्हणून तर ऊर्जा मात्र भयानक पिसाळते, कारण ऊर्जाला खूप राग येतो. ऊर्जा म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे, तू निघ आता. तुझ्या सासऱ्यांची वकिली करायला त्यांचे गोडवे गायला इथं आलीस का तू, तू निघ. कारण बाबांनी काय केलं हे आपल्यासाठी तुला माहीतच नाहीये ना, आणि तुला कळणारही नाही कधी बाबांनी काय केलंय ते, असं म्हणत ऊर्जाने पुरती वाट लावलेली असते, ती म्हणजे दिव्याची. दिव्या पण तेवढीच रकील आहे. दिव्याने सुद्धा ऊर्जाला मारायला तिच्या अंगावरती हात उचललेला असतो, परंतु ऊर्जा खमकी असते आणि त्याचबरोबर पूर्वा सुद्धा. तेव्हा पूर्वा म्हणते कसं आहे माहितीये का, जर मदतच मागायची असते ना त्याच वेळेस तुमचा विचारही केला नसता. आणि आज जे काय तू बोलतेस, जे काय वागते, त्याच्यावरून तर स्पष्टच कळत आहे की तू काय करू शकतेस. आणि एवढं लहानाचं मोठं तुम्हाला दोघींना केलेलं आहे ते असंच नाही केलेलं, काहीतरी त्याच्यामध्ये होतं, म्हणून तर तुम्हाला दोघींनाही एकटीनं वाढवलं तुमचे बाबा गेल्यानंतर. पण कधी कोणाच्या पुढे हात पसरायची वेळ माझ्यावरती आली नाही, असं स्पष्टपणे इकडे पूर्वाने सांगितलेलं असतं. आणि दिव्याची घराच्या बाहेर हकलपट्टी केलेली असते. दिव्या मात्र रागातच निघालेली असते. तिला ही गोष्ट पटतच नसते की हे सगळं काय चाललंय आणि का का सहन करते मी हे सगळं, असं तिचं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता पूर्वा रडायला लागते. ती म्हणते काय करू सांग ह्या मुलीचं. तेव्हा ऊर्जा म्हणते आई काळजी करू नको, मला कळलंय सगळं काय झालेलं आहे ते, आणि गोष्टी कशा पद्धतीने घडत गेलेल्या आहेत हे कळलेलं आहे. आई तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, असं ती आईला समजवत असते. आई म्हणत असते काय व्यवस्थित होणार आहे सांग, कारण त्या मुलीला काहीही वाटत नाहीये आणि तिला आपल्याबद्दल काहीही पडलेलं नाहीये. तिच्याकडून काय अपेक्षा करायची ते सांग. आणि दोघेही रडत असतात. ऊर्जाने पूर्वाला जवळ घेतलेलं असतं, तिची समजूत घालत असते. तिला म्हणत असते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, असंही ती सांगत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे शौर्य विचार करत असतो. त्याला ऊर्जासोबत घालवलेले जे क्षण आहेत ते आठवत असतात. ऊर्जाचं बोलणं आठवत असतं. कसं रे परवडेल ही चेन करायला आपल्याला, कारण शक्यच नाही. बघ ना, सेफ्टी पिन लावून चप्पलला ती चप्पल ओढते, एक एक दिवस ढकलते, कसंही करून सगळं व्यवस्थित करायचं आहे, एवढाच डोक्यात विचार आहे, हे तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं शौर्याला आठवत असतं. शौर्य म्हणत असतो की जेव्हा तुला कळेल, मी माझ्या प्रेमाची कबुली देईल, तेव्हा तुझी रिॲक्शन काय असेल, ऊर्जा तू कशी रिॲक्ट करशील ग, असं म्हणत शौर्य बोलत असतो. शौर्य म्हणत असतो पण आपल्याला स्वीकारतील का,
माझ्या घरचे स्वीकारतील का? काय असेल माझ्या घरच्यांची रिॲक्शन? हे सगळं शौर्याच्या डोक्यात सुरू असतं, कारण तो ऊर्जाच्या पूर्ण प्रेमात वेडा झालेला आहे. त्याला खरं तर ऊर्जाची काळजी सुद्धा वाटत असते आणि त्याचबरोबर ऊर्जाबद्दल त्याच्या मनामध्ये ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या सुद्धा त्याला वाटत असतात. परंतु त्याच्या मनात एक भीती असते की कसं होईल, म्हणजे माझं उद्या कसं होणार आहे. ऊर्जाला जेव्हा कळेल की मी हर्षवर्धन यांचा मुलगा आहे, हर्षवर्धन जहागीरदार यांचा मुलगा आहे, तर काय होईल हा प्रश्न इकडे शौर्याला सतावत असतो. इकडे ऊर्जा मात्र प्रॅक्टिस करत असते. उद्या तिचं पहिलं हिअरिंग आहे, तर कलम, आणि ती कलम विसरते, तिला आठवतच नाहीये. कलम 72, कलम 48 असं ती बोलू लागते. तिच्या डोक्यात विचार येऊ लागतात की हे सगळं काय होतंय, या सगळ्याचा अर्थ काय आहे आणि मी विसरत का चालली आहे. म्हणून तिला त्रास होऊ लागतो. ती म्हणत असते नाही, मला विचार करावा लागणार आहे. परत ती पुस्तक काढते. सेक्शन, कोणता सेक्शन ते आठवत नसतं. ऊर्जा स्वतःला समजून सांगू लागते की नाही ऊर्जा, तुला शांत व्हावं लागणार आहे. काय होतं हे सगळं आणि विसरलं का जाते तुझ्याकडून, आणि तुला आठवावं लागेल उद्या तू हर्षवर्धन जहागीरदारच्या समोर कोर्टात उभी राहणार आहेस, आणि हे जर असाच गोंधळ झाला तर कसं होईल. उद्या हिअरिंगचा पहिला दिवस आहे. तेव्हा पूर्वा म्हणते अगं ऊर्जा काय झालं, काय बोलतेस तू हे. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की काही नाही गाई, मला कळत नाहीये की काय होणार आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र ऊर्जाला खरं तर वाईट वाटत असतं आणि तिला आठवत नाहीये की तिला कोणतं कलम उद्या बोलायचं आहे, काय करायचं आहे. या कोणत्याच गोष्टींची तिला काहीच तिथे हिशोब लागत नसतो. तेव्हा मात्र तिच्या डोक्यात विचार फक्त एकच असतो की काय करू आणि गोष्टी कशा पद्धतीने सोडवू, कारण काहीही झालं तरीही या सगळ्यातून मार्ग तर काढावा लागणार असतो. उद्या हर्षवर्धन जहागीरदारच्या पुढे आपण कोर्टात उभे राहणार आहोत. ह्या गोष्टीचा तिला खरं तर त्रास होत असतो, कारण आपल्याकडून कुठलीही चूक व्हायला नको आहे. माझ्यासाठी माझी केस लढणं महत्त्वाचं आहे, पण इथे पद्माचा जीव पणाला लावणार आहे. जर मी माझे मुद्दे व्यवस्थित मांडू शकले नाही तर खूप मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे, हे लक्षात आलेलं असतं. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं उद्याच्या भागामध्ये ऊर्जाने अंगावरती कोट चढवलेला असतो आणि ऊर्जा कोट घालून तयार झालेली असते, कारण ऊर्जाला माहिती आहे की कोर्टात आपल्याला उभं राहायचंय, पद्मासाठी लढायचंय, त्याचबरोबर बाबांच्या बाबतीत ह्या माणसाने जे काही केलेलं आहे त्यासाठी लढायचंय, हे ऊर्जाला चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळंच ऊर्जा तयार झालेली असते. तर कोर्टाच्या बाहेर तिला हर्षवर्धन भेटतो. हर्षवर्धन म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, तुझं नशीब बघ, म्हणजे तुझ्या हातामध्ये पहिली केस आली आणि तुझ्या विरोधात मी वकील आहे, त्यामुळं तुला माहिती आहे रिझल्ट काय असणार आहे. काहीही झालं तरीही तुझ्या बाबतीत काय होऊ शकतं हे मला माहिती आहे, असं म्हणत तो ऊर्जाला धमकावत असतो. परंतु ऊर्जा पण तोडीस तोड उत्तर देते आणि त्या हर्षवर्धनची बोलती बंद करते, कारण तिलाही माहिती आहे की काय होऊ शकतंय आणि हर्षवर्धनच्या बाबतीत तिला कुठल्याच गोष्टीमध्ये रिस्कच घ्यायची नाही, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. इकडे ऊर्जा मात्र विचार करायला लागलेली असते. ऊर्जा म्हणत असते की काय करू, परंतु तेवढ्यातच शौर्य तिथे येऊन थांबलेला आहे आणि तो हर्षवर्धन आणि ऊर्जा या दोघांकडेही पाहत आहे. त्याला असं वाटत असतं की ह्या दोघांनी जर मला इथं पाहिलं तर, आणि शौर्य तर इथे ऊर्जेच्या मदतीला आलेला आहे, कारण कोणत्याही क्षणी ऐनवेळी जर कोर्टाने बोलवलं तर शौर्याला तिथं हजर राहता यावं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.